बाबा, आज संगमेश्वर येथे भजन कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, याबाबत आपण काय सांगा? गेल्या महिनाभरापासून मुरबाडमधील कलाकारांना खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं भजनाची आवड असल्यामुळं या भजन संस्कृतीची जपणूक करावी आणि संगम हे तीर्थस्थळ एवढंच पवित्र आहे, या ठिकाणी महिनाभर ही भजनं आणि हरिपाठ करावा अशा प्रकारची एक संकल्पना समोर आली आणि वैभवबुवा मंडलिक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी कराळे बाबा या सगळ्यांनी, राजेश पाटील असतील, आमचे ही सगळीच मंडळी यांनी एक चांगलं नियोजन केलं आणि महिनाभर या कलाकारांना चांगल्या प्रकारची संधी दिली। याचा जर तुम्ही आज पाहिलं तर महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या सांगता होतोय त्याचा। मनापासून मला आनंद वाटला की महिनाभर अशा प्रकारचा इतशी पवित्र स्थानात श्रावण मासी आमच्या सगळ्या नागरिकांना त्याचा चांगला लाभ मिळाला। एक चांगलं स्थळ करण्याची ताकद आणि उमेद या माध्यमातून मिळाली आणि त्याचबरोबर जी मागणी माझी होती की याला ब वर्गाचा दर्जा द्यावा तीर्थस्थळाला, तर संगमला ब वर्गाचा दर्जा मिळाला तो केवळ आणि केवळ या पुण्याईच्या माध्यमातून झाला आहे। माझी जनतेला आणि माझ्या सगळ्या भाविकांना विनंती आहे, मुरबाड तालुक्यातले असतील, शहापूर तालुक्यातले असतील, की हे पवित्र स्थळ एक अशा प्रकारचं आपण विकसित करतोय की त्याला केवळ ठाणे जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं एक चांगलं वैभव तीर्थस्थळाला लागेल अशा प्रकारचं नियोजन आणि त्याचं काम सुरू आहे। दोन्ही नदीच्या संगमावर असलेला हा चांगलं स्थळ एक चांगली भाविकांसाठी पर्वणी ठरेल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो। मनापासून सर्वच तालुक्यातली भजनी मंडळं आणि हरिपाठ करणारी सर्व मुलं मुली सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। नाही, पण कुठेतरी या तीर्थक्षेत्राला काहीतरी गालबोट लावण्याचा प्रकार मध्यंतरी होत होता, याबाबत आपण काय सांगा? ज्या झाडाला फळे येतात ना त्या झाडावरच दगडी मारतात। या झाडाला इथं कधी फळच येत नव्हती, आता त्याची निगा चांगली केली, त्याला फळं यायला लागली, त्याच्यामुळे ह्या दगडी मारायला लागलीत।